अंगापूर नगरी या नगरीमध्ये गुरु महाराजांचं आज 40वे जन्मानुष्ठान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा साखरा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. जन्मानुष्ठानाचा उद्देश हा असतो की गुरु महाराजांनी जो काही 9 दिवसामध्ये जप केलेला असतो तर साधना केलेली असते त्या साधनेतून जी आलेली ऊर्जा आहे ती ज्या ठिकाणी अनुष्ठानामध्ये त्या ठिकाणी राहून आपल्या भक्तांना कोणती अडचण येऊ नये हाच या अनुष्ठानाचा उद्देश आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या अंगापूर नगरीचं जे काही गुरुस्थान आहे ते आपले गुरु महाराजांनी स्वीकारलेले आहे. त्या जीवनामध्ये सध्याच्या काळामध्ये गुरुची प्रत्येक मानवाला मनुष्याला आवश्यकता आहे. शास्त्राप्रमाणे सांगतात की गुरुची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला आपल्याला साक्षात शिवाची पूजा केल्याचं फळ प्राप्त होतं. जेव्हा गुरुला पाहतो तेव्हा आपल्याला पुण्य लागतं आणि जेव्हा गुरुच्या चरणी कमलावरती आपण नतमस्तक होतो त्यावेळेला आपल्याला पुण्यही लागतं व जे काही आपण केलेलं जे काही पाप आहे ते पाप नष्ट होऊन जातं. त्याचप्रमाणे गुरुला ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. संत म्हणतात शिव परब्रह्म बोलते भेटी बोलते नगरी हा भेटी बोलते समाजा करी सर्वही म्हणून गुरु अधिक. लक्षात घ्या शिव परब्रह्म आहे पण सहज तो आपल्याला दिसू शकत नाही. दिसतो पण त्यासाठी आपल्याला खूप जप साधना ध्यान खूप अधिक गोष्टी कराव्या लागतात. पण साक्षात शिवरूपात आपल्याला मानव जन्मामध्ये गुरु लाभलेले आहेत आणि त्या अंगापूर नगरीचे काही गुरुस्थान आहे ते आपल्याला गुरु माऊलींनी स्वीकारलेलं आहे. तर ह्या वर्षी या अंगापूर नगरीमध्ये गुरु महाराजांचं अनुष्ठान संपन्न झालेलं आहे. सर्व भक्तांनी अतिशय सेवाभावाने हे अनुष्ठान पूर्णत्वाला आणलेलं आहे. असे आपल्यामध्ये श्रद्धा भक्ती वर्षानुवर्षे राहो व गुरु महाराजांनी विनंती करतो की जोवर आपलं शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपण अंगापूर तथा सर्व जे काही आपल्या शिष्यांचे जे काही गाव आहे त्यांच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवावा व त्यांना नित्य कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करावे हीच गुरुचरणी प्रार्थना करतो. सद्गुरु धारेश्वर आणि त्या
नागेश्वर त्याचं नाव महेश त्यामुळं त्याचे त्यामुळं पुढे उभा मंगेशकर मागे उभा मंगेशकर असल्यामुळे त्याला काही जायला दिसते आणि सुद्धा इतर काही त्यांचे आपले कारण ते दोघे असतो हे बघा आता सकाळी सकाळी लवकर या. ते दादा आहे 9 वाजता.